विण दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. मल्लिका स्वानंदीवर आरोप करत असते आणि म्हणत असते, सांग ना स्वानंदी, का केलंस हे सगळं काही तू. तेव्हा चिंगी म्हणत असते, मल्लिका मॅडम हे बघा, माझ्यावर तुमचा राग आहे, पण प्लीज या सगळ्या गोष्टींमध्ये वहिनीची काहीही चूक नाही आहे. तिने काहीही केलेलं नाही आहे. हे बघा, जे काही झालेलं आहे ना ते फक्त अंशुमन साहेब आणि त्याचबरोबर आम्हा दोघांमध्ये झालं आहे. ह्या सगळ्या गोष्टीला मी आणि त्याचबरोबर अंशुमन साहेब आम्ही दोघेही जण इथे जबाबदार आहोत. म्हणून तुम्ही इथे स्वानंदी बहिणीला काहीही बोलू नका, असं इकडे आता ती बोलत असते. आणि हे सर्व काही बोलून झाल्यानंतर मग आता मल्लिका म्हणत असते, तू तर मला काही बोलूच नकोस. मग चिंगी म्हणत असते, हे सगळं माझ्या बाळाच्या बाबतीत होतंय ना. मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, कोणी कितीही काहीही म्हटलं तरीसुद्धा तुम्ही माझ्या पोटात असलेल्या बाळाला तुमचं नाव द्या किंवा नातवंड म्हणून स्वीकारा किंवा नका स्वीकारू, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ह्या बाळाला जन्म द्यायचा आहे आणि मी त्या बाळाला जन्मच देणार आहे, असं इकडे ती बोलत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आता इथे मंदाकिनीने घर डोक्यावर घेतलेलं असतं, ते म्हणजेच की आधिराच्या बाळावरून. आधिराचं म्हणणं असतं की आत्ताच मला बाळ होऊ द्यायचं नाही आहे, पण मंदाकिनी म्हणत असते, ही बोलण्याची कुठली पद्धत आहे. मग आता इथे स्वानंदीचे बाबा मंदाकिनीला समजवत असतात आणि म्हणत असतात, हे बघ मंदाकिनी, तू ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आत्ताच करू नकोस, कारण काही जरी झालं तरीसुद्धा बाळ होऊ द्यायचे की नाही, आई बाबा व्हायचे की नाही, हा सर्वस्वी इथे त्या दोघांचा निर्णय आहे. त्यामुळे तू आत्ता हे सगळं काही बोलू नकोस, असं सुद्धा ते इथे बोलत असतात. पण मग आता इथे ती म्हणत असते, मग आता काय करायचं, माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुरडा झालेला आहे. पण अगं, तू स्वतःच्या हाताने एवढं सगळं काही विणलं होतंस, स्वतःच्या हाताने या सगळ्या काही गोष्टी केल्या होत्यास आणि तू अशा पद्धतीने हे सगळं काही पेटून दिलं आहेस. अगं, वेडी आहेस का तू मंदाकिनी. तेव्हा ती म्हणत असते, मग काय करणार आहे, हे सगळं माझ्या हाताने मी केले, कारण माझ्याच स्वप्नांचा चुरडा झालाय, त्यामुळे मी हे सगळं का केले हे सगळं तुम्हाला समजत नाहीये का, असं इथे ती बोलत असते. आता हे सर्व बोलून झाल्यानंतर ती म्हणत असते, लग्न झाल्यापासून मी पाहते, मला इथे मिस युनिव्हर्स व्हायचं होतं, पण तरीसुद्धा मला ते होता नाही आलं. त्याचबरोबर मला मोठ्या घरामध्ये राहायचं होतं, पण ते सुद्धा मला इथे राहता नाही आलं. हे सगळं ती बोलत असताना आता तिचं म्हणणं असं असतं की मला असं वाटत होतं की कमीत कमी माझा मुलगा मोठा होईल आणि माझा मुलगा मोठा झाल्यानंतर त्याच्या थ्रू तरी माझी सर्व स्वप्न इथे पूर्ण होतील, पण तसंसुद्धा अजिबातच काहीही झालं नाही. मग इथे माझ्या सगळ्या स्वप्नांची माती झालेली आहे. तेव्हा मात्र इथे आता ते म्हणत असतात, अगं मंदाकिनी, हे बघ, अशा पद्धतीने तू तुझं मत आणि त्याचबरोबर तुला आई व्हायचंय ना, हे कोणावरही लादू शकत नाहीयेस. मग आता ती म्हणत असते, हो, ही मुलंच जन्माला घालणार नाही म्हटल्यावर काय करायचं. मग आता रोहन म्हणत असतो, अगं आई, असं काही नाही आहे, आत्ता आम्हाला मूल जन्माला घालायचं नाही, आम्हाला फायनान्शियली स्टेबल व्हायचं आहे. आत्ता आम्ही दोघेही जण फायनान्शियली स्टेबल नाही आहोत आणि त्यामुळे मी हे सगळं काही बोलत आहे. मग आता मंदाकिनी म्हणत असते, कधी कधी स्टेबल होणार आहेत, 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष की 6 वर्ष. तेव्हा इथे अधिरा म्हणत असते, 1 मिनिट, आम्ही असं कोणालाही इथे कमेंटमेंट करू शकत नाही किंवा टाईम तुम्ही आमच्याकडून घेऊ शकत नाही. हे बघा, मला आई व्हायचं आहे, मग माझ्या शरीरात पूर्णतः बदल होणार आहे, चेंजेस होणार आहेत, मग ते मी ठरवणार आहे की काय करायचं आणि काय नाही ते. त्यामुळे प्लीज तुम्ही असं काहीही बोलू नका. मग आता मंदाकिनी म्हणत असते, खरं तर मला असं वाटत होतं की माझा मुलगा माझी सगळी स्वप्न पूर्ण करेल, पण ते अजिबात तसं झालं नाही. ही मुलगी घरामध्ये आणून ठेवली मनाविरुद्ध, माझी सून म्हणून सगळी अपेक्षा इथे पूर्ण झालीच नाही. तेव्हा मात्र अधिराला टेन्शन येतं, ती रडायला लागते. रोहन अधिराला समजावत असतो आणि म्हणत असतो, हे बघ अधिरा, प्लीज तू शांत बस ना आणि आईच्या ह्या सगळ्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, अगं मंदाकिनी, कुठल्या जगात जगतेस तू. तेव्हा मंदाकिनी म्हणत असते, काय करू मग सांगा ना, उद्या सोसायटीतल्या बायका मला विचारतील की काय झालं, अधिराचं एवढं दिवस झालं लग्न झालंय, पण अजूनसुद्धा रोहनला मूल झालं नाही, मग काय उत्तर देऊ सांगा ना. मी आता सोसायटीमध्ये जाते आणि त्यांना सगळ्यांना सांगते की अधिराला मूल होणारच नाही, ती मुलाला जन्म देणारच नाही आहे, तिची तेवढी कुवतच नाही आहे. तेव्हा अधिरा म्हणत असते, आई काय बोलताय तुम्ही हे. मग आता ती म्हणत असते, मग तेच तर बोलते, बरोबर बोलते ना मी. मला सुद्धा असं वाटतं की माझी नातवंड माझ्या मांडीवर खांद्यावर खेळावीत, त्याचबरोबर घरामध्ये दुडू दुडू धावावीत, पण हे स्वप्न ह्या पोरीमुळे अजिबात
अजिबात पूर्ण होतच नाहीये. एवढ्या मोठ्या श्रीमंत घराची ही पोरगी, पण काहीही उपयोग नाही असं इकडे ती बोलत असते. मग आता इथे रोहन म्हणत असतो, अगं आई, तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? मुंबईसारख्या शहरामध्ये मूल जन्माला घालणं एवढं सोपं वाटतंय का तुला? अगं रोज आम्ही कितीतरी पॅरेंट्सला स्ट्रगल करताना पाहतोय आणि एवढूशा घरामध्ये आम्ही कशी मुलं जन्माला घालणार? आपलीच इथे अडचण होते तर मूल ह्या घरामध्ये कसं खेळणार आहे सांग बरं. मग मंदाकिनी म्हणत असते, आम्ही तर मुलं जन्माला घातलीच नाही येतं आणि इथे तुम्ही लहानाचे मोठे झालाच नाही आहात, तर असं वाटतंय की तुमचंच मूल ह्या घरामध्ये लहानाचं मोठं होणार नाही म्हणून. नाही 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 नाही, माझ्या मेलीची सगळी स्वप्न इथे आता अधुरीच राहणार आहेत. मग आता इथे अधिरा म्हणत असते, हे बघा आई, प्लीज तुम्ही काय बोलताय काय नाही ह्या सगळ्या गोष्टी जरा तरी विचार करून बोला. काय चाललंय तुमचं? तेव्हा मात्र इथे ती म्हणत असते, नाही, हा तर बायकोचा बैलच आहे. हा सगळं काही तू म्हणशील तेच ऐकतोय. ह्याला पुरुषार्थ नाहीच आहे. मग आता इथे रोहन म्हणत असतो, आई, पुरुषार्थ म्हणजे काय ग? अधिराच्या मनाविरुद्ध करणं, किंवा ती एक हो म्हटली तर मी नाही म्हटलं, किंवा तिला जर आता आई व्हायचंय आणि मी जर तिला बळच आई होण्यासाठी राजी करणं म्हणजे पुरुषार्थ आहे का ग? असं अजिबातच नाही आई. हे बघ, तुला एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगतो, जोपर्यंत आम्ही फायनान्शियली स्टेबल होत नाहीत आणि जोपर्यंत दोघेही जण आम्हाला मूल जन्माला घालायचे की नाही ह्या विचारावर ह्या मतावर ठाम होत नाहीत, तोपर्यंत आम्ही अधिराचा रिस्पेक्ट करेन आणि ती सुद्धा माझ्या मताचा तेवढाच आदर करेल. तेव्हा मात्र अधिरा म्हणत असते, आई, मला तर कधी कधी डाऊटच येतो, खरंच हा तुमचा मुलगा आहे ना हो? याचे विचार बघा, तुमचे विचार बघा, खरंच हा किती समजून घेतो. आणि त्याचबरोबर इथे त्याचे विचार बघा, प्रत्येक वेळी माझ्या निर्णयात त्याची साथ असते, कधीही तो वेगळा निर्णय कधीच घेत नाही. पण आई, मी कितीही तुमच्या मनासारखं वागण्याचा, बोलण्याचा, राहण्याचा प्रयत्न केला ना, तरीसुद्धा मी काही जरी झालं ना तरी मी तुमच्या मताच्या विरोधातच जाते आणि त्याचबरोबर तुम्हाला माझं कोणतंही म्हणणं पटत नाही, असं म्हणून अधिरा तिथून निघून जायला लागते. दुसरीकडे आपण पाहतो, अर्पिता, मल्लिका हे आता इथे खोलीमध्ये बोलत असतात, पण इथे अंशुमनचं मात्र त्याचं मोबाईलमध्ये काहीतरी पाहणं सुरू असतं. मग आता मल्लिका म्हणत असते, ही म्हातारी थेरडी इथे कधीही स्वतःचं मत तिला नव्हतं, कधीही स्वतःच्या माझ्या मताविरुद्ध कधीही जात नव्हती, पण हल्ली ना इथे तिला तिचं मत आहे. इकडे अंशुमन मात्र मोबाईलमध्ये पाहत असतो आणि मनाशीच हसत असतो. त्याला इथे कोणाशी काही घेणं देणं पडलेलं नसतं. मग आता इथे अर्पिता म्हणत असते, पण ह्या सगळ्या गोष्टी कोणामुळे होत आहेत? तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त त्या स्वानंदीमुळे आणि त्याचबरोबर त्या चिंगीमुळे होत आहेत. मग आता मल्लिका म्हणत असते, तू अगदी बरोबर बोलतेस, पण मला तर आता काय करावं ना ते कळतच नाही. जेव्हा इथे समर येईल ना आणि समर आल्याबरोबर तो ह्या अंशुमनचं आणि त्याचबरोबर चिंगीचं लग्न लावून देईल. तो इथे कोणत्याही मागच्या पुढच्या गोष्टीचा कसलाही विचार करणार नाही, ही सुद्धा गोष्ट तेवढीच जास्त महत्त्वाची आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा मात्र इथे आता अर्पिता म्हणत असते, आई, हे बघ, हे जरी खरं असलं ना तरीसुद्धा तुला एक गोष्ट सांगू का? हे सगळं ना ह्या अंशूमुळं सगळं काही होतंय. आपण तर इथे काय करायचं आणि काय नाही ना ह्या गोष्टी याला समजतच नाही येतं. मग अंशुमनकडे ही लोक पाहतात तर अंशुमन मात्र त्याच्या मोबाईलमध्ये बिझीच असतो. मग आता मल्लिका म्हणत असते, काय चाललंय अंशू तुझं? डोक्यावर पडलायस का? अशा पद्धतीने कसं काय वागू शकतोस तेच मला काही कळत नाही. तेव्हा तो म्हणत असतो, आई प्लीज, आता उगाचच मला नाही ते गोष्टी आणि नाही ते शब्द तू इथे सुनावू नकोस. माझा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही एक दोष नाही आहे, तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? मग आता ती म्हणत असते, हो का, तुझा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक दोष नाही आहे, मग आता हे कसं निस्तरायचं आहे? मग आता अंशुमन म्हणत असतो, ते काय करायचे आणि काय नाही हे मी चांगलंच ठरवलं आहे. मग आता ती म्हणत असते, सांग ना मग, आम्हाला पण जरा कळू दे, तू काय करणार आहेस आणि काय नाही ते, आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय, ही गोष्टसुद्धा तू विसरू नकोस. आता तर मला असं वाटतंय की जेव्हा समर परत येईल ना आणि समर परत आल्यानंतर ना तो सरळ सरळ तुझं चिंगीसोबतच लग्न लावून देणार आहे, असंच मला वाटतंय, असं सुद्धा ती इथे बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो, अधिराने शेवटचा पर्याय म्हणून स्वानंदीला कॉल केलेला असतो आणि स्वानंदीला इथे बोलावून घेतलेलं असतं. स्वानंदीसुद्धा हातातलं काम टाकून धावतच इकडे आलेली असते. जेव्हा ती येते तेव्हा मात्र अधिरा तिची माफी मागत असते आणि म्हणत असते, खरं सांगू का, हे बघ, मला ना इथे नंदुताई माफ कर, पण माझ्याकडे ना कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नव्हता. काय करणार ना मला कळतच नाही. हे बघ, तुलासुद्धा तुझे प्रॉब्लेम्स आहेत, तुलासुद्धा तुझं लाईफ आहे, पण मला ना ह्या सगळ्या गोष्टी समजतच नव्हत्या काय करावं म्हणून.
आणि म्हणूनच मी इथे तुला बोलावून घेतलं आहे. हे बघ नंदुताई, प्लीज मला माफ कर, असं इकडे ती बोलू लागत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र आता मंदाकिनी म्हणत असते, आल्या ह्या ननंद भाऊजाईला एकमेकींचा पुळका चांगलाच आहे. मग आता स्वानंदी म्हणत असते, अगं वेडी आहेस का तू? हे बघ आदिरा, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही माझी फॅमिली आहात आणि तुमचा प्रॉब्लेम तो माझा प्रॉब्लेम असणार आहे आणि मला कसलाही कोणताही त्रास होत नाही. उलट तू मला बोलवलंस हे अगदी बरोबर आणि योग्यच केलं आहेस. अगं आई, तू वेडी आहेस का? हो, तू सुद्धा आताच मलाच बोल. काही जरी झालं ना तरी सगळेजण येणार आणि फक्त इथे मलाच बोलणार, कारण तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लकच राहिलेला नाही आहे ना. तुम्हाला प्रत्येक वेळी मीच इथे चुकीची दिसते आणि ही जे काही करते ते तुम्हाला चुकीचं दिसतच नाही. अगं सरळ सरळ ही मूल जन्माला घालणारच नाही असं बोलत आहे. मग आता आदिरा म्हणत असते, आई प्लीज, मी असं काहीही म्हटलेलं नाही आहे. मी फक्त एवढं बोलली की मला आत्ता आई व्हायचं नाही आहे आणि मला आत्ता मूल जन्माला घालायचं नाही. फक्त मी एवढीच गोष्ट बोलत आहे आणि प्लीज तुम्हीसुद्धा तीच गोष्ट इथे नोटीस करा आणि तीच गोष्ट लक्षात ठेवा, असं सुद्धा आदिरा आता इथे बोलत असते. तर इकडे आता स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, हे बघ मंदाकिनी, तुझं खूप जास्त अति होतंय. मग आता मल्लिका म्हणत असते, काय गे स्वानंदी, तुझ्यासुद्धा लग्नाला एवढी वर्ष झाली, तुझंसुद्धा लग्न होऊन ह्यांच्याबरोबरच झालंय, तुझं मूल कुठं आहे? असं म्हटल्याबरोबर स्वानंदीच्या बाबांना मात्र इथे मंदाकिनीचा फारच राग येतो. ते म्हणत असतात, मंदाकिनी तोंड सांभाळून बोल. जर स्वानंदीच्या विरोधात एक शब्द जरी बोललीस ना तर गाठ माझ्याशी आहे, समजतंय का तुला? हे बघ, स्वानंदीच्या बाबतीत मी कोणताही आणि कसलाही इथे अपशब्द ऐकून घेणार नाही. ही सुद्धा गोष्ट तू तेवढीच व्यवस्थित लक्षात ठेवायचीस, कळलं का तुला? असं म्हटल्याबरोबर आता मंदाकिनी थोडीशी घाबरते आणि मंदाकिनी थोडीशी घाबरल्यानंतर लगेच शांत बसत असते. बिचारी काहीही तिथून पुढे बोलत नाही. मग आता इकडे ती म्हणत असते, सांग ना, मग आता मी जर फक्त आजी व्हायचं म्हटलंय तर यामध्ये माझी काय चूक आहे? अगं ही सरळ सरळ पोरगी म्हणते की मला मुलंच जन्माला घालायचं नाही, मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी काय चूक आहे सांग ना. मग आता रोहन म्हणत असतो, आई प्लीज, हे बघ ती असं काहीही बोललेली नाही आहे, तू उगाच चुकीच्या गोष्टीचा अर्थ काढू नकोस. मग आता इथे ती म्हणत असते, हो, एवढ्या श्रीमंत घरची मुलगी केली आहे आणि एवढ्या श्रीमंत घरची मुलगी केल्यानंतर असे दिवे लावले आहेत. माझं दळभद्री नशीबच खराब होतं. मला तर इथे काय करावं आणि काय नाही ते सुचतच नाही, असं सुद्धा ती आता इथे बोलू लागते. मग आता स्वानंदी म्हणत असते, आई मला एक गोष्ट सांग, इथे आदिराचं तिचं लाईफ आहे, तिने कसं जगायचं काय करायचं हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे आणि तिच्यामध्ये असलेल्या क्वालिटीज तुला दिसत नाही आहेत का गं? प्रत्येक वेळी तू असं का बोलत असतेस गं? दुसरीकडे आपण पाहतो अंशुमन हा तिथून निघालेला असतो. मग आता मल्लिका म्हणत असते, अंशू तुझं काय चाललंय? तुला ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या साहजिक वाटतात का रे? तेव्हा तो म्हणत असतो, तू नको काळजी करूस. हे बघ, इथे समरदादासमोर तिसरा पर्यायसुद्धा असणार आहे. एकतर समरदादा इथे माझं चिंगीसोबत लग्न लावेल, मला घराबाहेर काढेल, पण तिसरा पर्याय आहे ना, माझ्याकडे असा हुकुमी इक्का आहे ना, माझ्याकडचा असलेला हुकुमी इक्का एकदा का मी बाहेर काढला ना तर मग तुला सांगू का आता कसला हुकुमी इक्का आहे सांग ना. प्रत्येक वेळी फक्त हुकुमी इक्का एवढंच काही बोलत असतोस. तुझ्याकडे कोणताही हुकुमी इक्का आणि काहीही नाही आहे. एकदा का समरने तुझं आणि त्या चिंगीचं लग्न लावून दिलं ना तर मग मला तर असंच वाटतंय, मग मला 4 लोक सोसायटीतले नावं ठेवतील. व्याही ह्यांचे कुठले, ह्यांच्याच घरी नोकरी करणारे लोक, त्याचबरोबर ह्यांचे जुने कपडे घालणारे व्याही. काय बोलायचं, ना खायचं वांदे ना राहायचे वांदे, काय उत्तर देणार आहे मी? तेव्हा अंशुमन म्हणत असतो, आई प्लीज गं, नको तू काळजी करूस, कशाला उगाचच एवढी काळजी करतेस? हे बघ, काही जरी झालं ना तरीसुद्धा समरदादा माझं त्या चिंगीसोबत लग्न लावून देणारच नाही. तुला काळजी वगैरे करण्याची काहीही गरज नाही, असं सुद्धा तो इथे स्पष्टपणे बोलत असतो. दुसरीकडे आपण पाहतो स्वानंदीचे बाबा इथे आता आदिराची बाजू घेऊन म्हणत असतात, अगं हीच ती मुलगी आहे. अगं जेव्हा तू स्वानंदीच्या घरी गेली होतीस ना राहण्यासाठी, तेव्हा तुझ्या पाठीमागे ह्याच आदिराने सगळं घरदार सांभाळले, स्वयंपाक शिकली आणि आणखी एक गोष्ट सांगू, तिचा पायसुद्धा तू मोडलायस. अगं आत्ता घरामध्ये नाही तर तू जेलमध्ये असतीस, समजतंय का तुला? आणि ह्या चांगुलपणामुळे, आदिराच्या चांगुलपणामुळेच तू घरामध्ये आहेस. मग आता स्वानंदी म्हणत असते, आई हे बघ, तुला मी एक फायनल गोष्ट सांगते, आदिरा प्रत्येकाला सांभाळून घेते, त्याचबरोबर ती तुझ्या स्वभावाशी मॅच करण्याचा पूर्ण प्रयत्न करते, पण तुला तिच्याशी जुळून घ्यायचंच नाही आहे. तेव्हा मात्र आता इकडे मंदाकिनी म्हणत असते, ते सगळं काही खरं आहे बरोबर,
ती चांगली, हे ते सगळं ठीक आहे, पण बाळाचा विषय कुठे आहे? बाळ जन्माला घालणार आहे की नाही ते सांगा. मग आता इकडे स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, मंदाकिनी खूप झालं आता, आता यावर मी तुझा एक शब्दही ऐकून घेणार नाही. बाळ जन्माला घालायचं की नाही हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे आणि तिचा तो फायनल निर्णय असणार आहे आणि त्या मताचा आदर आपण करायचाच आहे. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, बाबा तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आणि आई मी तुला आणखी एक गोष्ट सांगते, हे बघ आधिरा इथे ह्या घरामध्ये जुळून घेण्यासाठी त्याचबरोबर सगळ्यांसाठी खूप काही करते. अगं तिच्या क्वालिफिकेशन्स तिचे क्वालिटीज बघायचं सोडून प्रत्येक वेळी तू तिच्यामध्ये चुका का काढत असतेस ग? मग आता मंदाकिनी म्हणत असते, हो का, तू पण तसलीच आहेस. तुला ना आईची किंमत आहे ना, आईच्या बाजूने तुला कधी बोलावंसं वाटतं. मला तर आता कोणाशी काहीही बोलायचं नाहीये. मग आता इथे स्वानंदी म्हणत असते, आई तुझं काही होऊ शकत नाही, तुला आम्ही आमचा मुद्दा पटवून देऊ शकत नाहीये. मग आता इथे अधिरासुद्धा म्हणत असते, नंदुताई हे बघ यांच्या स्वभावाचं काहीच नाही करू शकत, पण मला ना आता इथे थांबायचंच नाहीये. मग आता स्वानंदी म्हणत असते, एक मिनिट अधिरा, हे बघ काही जरी झालं ना तरीसुद्धा तू ह्या घरातली व्यक्ती आहेस आणि तुझाच निर्णय फायनल मानला जाईल. तर पाहत राहा विण दोघातली ही तुटेना.